तर चला आता वेंगुर्लावरून निघलो फायनली रेडी होऊन. तर वाजल्यात आता 9:15. सो आता पहिला आपला स्टॉप आहे मालवण. तिथे जेवण वगैरे करायचं लवकरच आणि मग जायचं डायरेक्ट रत्नागिरी. तर चला निघूया आता. निघलो. पार्टनर गेलं आहे पुढे. हा काय असं आहे समुद्र इथला. खूप छान होता. मला लागलो आहे मालवण रोड आहे हा. असं घाट टाईप आहे थोडा आणि 1000 रुपये आहेत या रोडला पण खूप. बघू जर कुठे आंबे वगैरे दिसले तर पाडून घेऊ. तर आता हवा रोड आस्ते आस्ते वर चालले. तर पाहूया कसं आहे रोड आणि कसं काय ते. चला एकदम शार्प टर्न आहे एकदम मॅपमध्ये तसं दाखवते. तर बाकी आज दिवस आपला 5वा आहे. कुठेतरी स्टे करायचा आज. बघू शकता आंबे वगैरे कच्चे आहेत अजून जास्त करून. इकडे आंबे पिकलेले उतरले असतील त्यावेळी. कुठल्या तरी गावात आम्ही एंट्री केलेली आहे. गावाचं नाव वगैरे काय दिसत तर नाही अजून. बोर्ड पण नव्हता मागे. आता ही बस कुठे जाणार काय माहीत नाही. साईडला थांबलेलाच बरं. जाऊ शकतो तसं आपण. नको चला निघाली बस. निघाली. लालपरी बोलतात या लालपरी. आपल्याला जायचं आहे सरळ. चलो सरळ एकदम. काय टेकली तुम्ही ती गाडी. गर्दीचा ठिकाण आहे हा. बोलून काही फायदा नाही कोणाला. मध्येच आला तरी उठवतील 1000 नाही आमचा या. बघ तिथे मुरले बघा. मग चला निघालो. इथून बाहेर निघालो गावातून. छोटासा गाव टाईप होता. त्या इथून लेफ्ट टर्न आहे पुढून. आता सर हा टर्न आहे वाटते. कुठे टर्न आहे दिसत नाही. ही काय तू. हां हे आला टर्न आला. लेफ्ट टर्न मारायचा इथून आपल्याला. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं असं पुतळं आहे. श्रीदेवी माऊली मंदिर. आणि राईट साईडला शेत जमीन आहे. त्या नारळाची झाडं आहेत. मालवण. चलो अभी चलते स्टेट. भी देखते कितने मिनट में पहुँचते हम यहाँ से. चौपता ठेवते गाड़ी को अभी. चलो पहुँचते फिर हम दिखाते तुमको कैसा क्या है उधर. तब तक कॅमेरा रखते बंद. पुन्हा एकदा ट्रॉफिकचं मच्छी मार्केट आहे. बघू शकता तुम्ही पण. 2 डंपर रेल्यान त्यांना काही निघाल जागा नाही. तुम्ही मच्छी. चलो रे बाबा. रे चला सलूनमध्ये दाढी करायची इच्छा होते. बघ ना आजू कापील गाल. गाल कपाळ ठेवील तसाच म्हणा. नको घरात जाऊनच करू आपण दाढी. साईट चालू वाटते कोणत्या तरी. त्या डंपर चालले मातीच्या दगडांच्या. हवा निघायचा. रोड खूप छान भेटलेला आहे गाडी पलवायला. 13 किलोमीटर बाकी आहे आता फक्त. कधी गतिरोधक घेईल काही सांगता येत नाही. तो जरा बघूनच चालवायला लागते. लेफ्ट टर्न आहे. इथून पार्टनरला थांबायला लागेल आता म्हणा.
एक्झॅक्टली. तर इथून जायचं आहे लेफ्ट. सो थांबतो आता. पार्टनर काही अजून आला नाही, मागे दिसत नाही. जायचं भाई सरळ पोचायचं घरा. आलेला आहे आता, पार्टनर पण आलेला आहे. चला, रस्ते खूप छान आहेत, काय ना एकदम मोकळे रस्ते आहेत एकदम. तर 20 मिनिटाचा रोड बाकी आता. हा भूक लागली आता मला पण खूप. चला तर बघू आता काय कसं काय ते जेवण वगैरे कसं भेटतो आणि कसं नाही. बाईने चैतन्य हॉटेलमध्ये सांगितले तर खरा. बघू आता चैतन्य हॉटेलमध्ये जाऊन समजेल कसा आहे ना कसा नाही. पण ते फेमस तर खूप आहे. बघू, बाईला माहीत, मी तर फर्स्ट टाईम ऐकले. सो गेल्यावर समजेल काय ते कसं लागते ते पण तुम्हाला सांगतो मी. चला आता पोचतोय. इथे काजूची झाड दिसलेलं आहे पुन्हा. तर आता आम्ही थांबलोय, बघू कसं काय. थांबा आता काजू खातो, बघतो. जाम भरले काजू झाड. जर आता थांबतो पण रिलॅक्स जरा, काही घाई नाही आम्हाला. सो तर दाखवतो तुम्हाला. हा बघू ना हे खाऊन. तर थांबा दाखवतो कसं ते काजू, पहिले उतरू दे. तर काजूला थांबलो होतो आणि काजू भेटलेला आहे, पिकलेला एकदम, रसा भरलेला. आंबार लागता, गोड गोड आहे एकदम. हिरवांची फळा ना तिच्या. कोकम घे येते करा. इथं जवळच आहेत. उरी पोचते की नाही बघायला लागेल. हा पोचली. आता फ्रेश आहेत एकदम. अरे भाईची उरी काही पोचत. आता निघलोय आम्ही थोडा पुढे. तर आता काजू वगैरे खाल्ले 2-3 आणि निघलो पुढे. मस्त लागले एकदम गोड. बघू अजून इच्छा झाली तर पुढे कुठे असले तर थांबू परत. एक नंबर टेस्ट होते हा. फ्रेश फळ खायची मजा वेगळी आहे. बाबो भांग कर गेला भांग. आता हा आले कुठला तरी ब्रिज, लंडन ब्रिज है वाटे. हा देख सकते हैं आप भाई लोग, हम आए अभी लंदन के ब्रिज के ऊपर. इधर से उधर एनाकोंडा भी निकल सकता है. इधर से अमेजन जंगल का नदी है. इधर आएगा तो उसको पकड़ के रखेंगे, गाड़ी को बांध के लेके जाएंगे, बोटी करके उसको सुखा के खाएंगे फिर. तो चलो अपन सीधा चलते हैं अभी. आता जाम भारी प्लेस येणार आहेत इधर. सरळ जाने का है आपल्याला. यो टर्न मारते ना बघते तर गाडी परले. अभी इधर देखता है कोच को फनस का झाड़ दिखेगा तो अभी रुकना ही पड़ेगा शायद. फनस खाने का है अभी. कोकण में आएगा आम और फणस और काजू नहीं खाएगा तो मतलब ही नहीं है. बघू आता काजू भेटते का कुठं परत एकदा. पोचलेलं आहेत आता, इथेच कुठेतरी आहे तो. हां बघा आपल्या साईड लेफ्ट साईडला आहे, दिसला असेल तर. इथे आहे हा हॉटेल चैतन्य. इथून जाऊन येतो आम्ही. किती वाजता ओपन होईल? 12. तर चला आता मालवण बीचवर जातो. बघू शकता तुम्ही, आपल्याला घेण्यासारखं काहीच नाही. तर आपण जास्त लक्ष द्यायचं नाही, सरळ निघून जायचा. जांभळा, आंब, करदा सगळं ऐकायला आहे.
रस्ता पण एकदम शॉर्ट आहे, सो असते असतेच गाडी काय राहत नाही, वाकडी तिकडी चालते गाडी. चलो अभी त्या साईडला जायचं आहे, तर मच्छी मार्केट वगैरे आहे. तर आता बीचवर आलो असंच टाइमपास करायला. मालवण बीच त्या साईडला बघू शकता तुम्ही, जोरदार खेळ चालू आहेत. सो खूप ऊन आहे, डोले पण नाही उघडत. तर एक तास आज हॉटेल उघडेल 12 वाजता. तर परत तिथे जाऊन डायरेक्ट निघू आम्ही. क्या जागा रत्नागिरी ना, रत्नागिरी डायरेक्ट. तर त्याला भेटूया डायरेक्ट आपण हॉटेलमध्ये. असं टाईमपास करतो मी इथे. तर आलं आता हॉटेलमध्ये, चैतन्य हॉटेल. ऑर्डर केलेली आहे बाईने. बघा काय आहे ते जेवण. थाली मागवले, सुरमई फ्राय आणि पापलेट फ्राय आणि क्रॅब लॉलीपॉप. चला आता जेवण बघू कसं काय आणि निघू डायरेक्ट रत्नागिरी. सुरमई थाली आणि पापलेट. तर त्याला बघतो खाऊन कशी लागते. ते जाम भारी. चल द्या ट्राय कर. चला जेवण वगैरे करून झालं आणि आराम पण केला थोडा. 2 तास आराम केला मी. तो रात्री लेट झोपलोय खूप. तो आता निघलोय. आता डायरेक्ट थांबायला रत्नागिरी. बघू मधील काय काजू फॅक्टरी दिसली तर काजू घ्यायचे आहेत. तर भेटले तर ठीक, तर नाही तर डायरेक्ट रत्नागिरी. तर चला आता निघूया. जय बजरंग. माझं त्याला पण जरा टर्न मारलेला आहे. पण पेट्रोल पंप आहे, तर पेट्रोल टाकून पण घेऊया. आपलं संपला आता अर्धा तास आहे, तरी पण फुल करून घेऊ. टेन्शन नको नंतर. चला आता पेट्रोल टाकून वगैरे निघलो. बाकी फुल करून सगळं टेन्शन नाही. मारायचं आहे, तर हायवे लागलेला आहे आपल्याला. बघू शकता मित्रांनो, हा आहे हायवे. तर इथून लेफ्ट मारून सरळ जायचं आहे आपल्याला. आणि पुढून 1-2 किलोमीटर राईट टर्न आहे. तिथून राईट टर्न मारलं की स्ट्रेट आहे असं वाटतं. एकदम सिधाच आहे रस्ता. एकदम सिधाच आहे. हा ना, इथंच काय तरी करू ना. हां वालून द्यायचं. खूप टाईट करत होतं मी. मिरर पण टाईट करून घेतलेला आहे एकदम. तर निघतोय. पुरून राईट टर्न आहे 500 मीटरवर. पार्टनर काय पार्टनरनी तर नको गेले, नुसता थांबते काय अभि. चला पुढे भेटू. देवगड आपण, हा मार्केट आहे देवगडचा. सगळीकडे आंबे दिसतात. आंबा विकणे. आणि इथून आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. सो आपण इथे राईट टर्न मारून जाऊया आपल्या रत्नागिरी या रोडला. तो आपण चालतो आता इथून. फायनली आंबा भेटलेला आहे. बघू शकता आंब्याचं झाड आहे. आंबा पिकलेला मस्त खाता याला. तर पहिले ठेवतात आंबा, पर्रा नाही पाहिजे. खिशात टाकलेला आहे याला. बघते ना कोणता तरी आंबा उतरते आता. टॉप बॉक्स मध्ये आहे जागा खूप. कसे पण आरामात 10-20 डझन बावतील असणे पेटी. हा जे तो भी जे तो बघ एक.
तो बघ ते चांगलं आहे बघ, ते चांगलं आहे बघ. तर आंबे इथे भेटलेले आहेत आपल्याला. पिकले ना भाई. बॅगिन टाक, आपली बॅगिन टाक. मागची खोली तू तू त्या पेरलं बघ. ठीक त्याची खालची टाक फक्त. हां हे ना त्या ते उचल ना 3 पारल्यान भाया. मनात जावं लागलं वाटते आता. हा मग मीच उचलतो. आंब भारी आहे. ये रे ना परले ना, परलेला आंब उचलायला कोण बोलल, कोण नाही बोलणार. बघा आवरो बरे आंबन तर कोण बोलणार आपल्याला. आवरो बरे आंब सोराचं. रिक्षा बॅग खोल माझी. रिक्षा बॅग खोल ना. हे बघा बघू शकता तुम्ही. ये ना ये खोलता खोल. अब आता पूर्ण हे करतो, जमा करतो. व्हिडिओ नंतर करू आपण. फायनली आंबे घेतले. 12-13 आंबे भेटलेले पिकलेले. तर निघतो आता कुठे जागा बघतो आणि खातो मस्त पैकी. घरी तर न्यायला भेटणार नाही. सो इथेच काय ते एन्जॉय. चलो बघा पहिलं तर आता थोडी ऑफ रोडिंग. पार्टनर बघा कसा निघला. नंतर वाटते हा खूप टायमानंतर आम्हाला खराब रस्त्यात भेटलेला आहे. चालते एवढं आता काय नाही. रोडाची कामं चालू असतील त्यामुळे आता रस्ता दाखवत आहे. मॅच क्रिकेट खेळतात. पिचचा काम चालू आहे. पिच नाही स्टेडियम बनवून घेतले त्यावेळी तिकडे. मस्त अशीच लाईफ पाहिजे. बरोबर. तर आपण आता नाटे या ठिकाणी आलोय. बघा सगळं बंदर आहे इथे. बंदर रोड बघू शकता तुम्ही. बंदर पूर्ण बोटी वगैरे लागलेले आहेत त्या साईडला. हे बघू शकता तुम्ही. एकदम फिशिंग करायला भारी आहे. पार्टनरला सांगितलं ना इथे फिशिंग करायची. एके पायावर तयार होईल. पण त्याचा भाई एके गलचा प्रॉब्लेम झालेला आहे रॉडचा. तिथे घसून धागा तुटतो. सो त्याचे 3 मासे गेलेले आहेत. ते डुप्लिकेट मासे. ओरिजिनल मासा पकडतात त्याच्या. तर मित्रांनो रत्नागिरीला जाता असा काही व्ह्यू दिसला आम्हाला. सो आम्ही ब्रिजवर थांबलो आहे. तर बघू शकता काय व्ह्यू आहे. सुपर्ब एकदम. सनसेट व्ह्यू पण दिसत आहे. मस्त आहे क्लायमेट वगैरे. नदी आहे त्याच्यावर हा ब्रिज जातो. तर मस्त आम्ही मनसोक्त थांबलो आहे. हा पार्टनर थोडा मोबाईलमध्ये बिझी आहे. ते एकदम फिशिंग पण करत होता. हा बघा खूप छान अशी जागा आहे. मस्त इथं पब्लिक थांबते पण. पुढे गोव्याची गाडी पण थांबते. आता 30 मिनिटमध्ये आम्ही पण पोचू. आता जवळच आहे. तो चला आता आम्ही निघतो डायरेक्ट. आता काय ते रत्नागिरीमध्ये पोचल्यावर तुम्हाला दाखवतो काय वाटेल काय ते कसं काय. तर आता भेटलेले आंबे खाऊन बघतो आणि कसा लागतो बघतो. एक नंबर कडक लागते एकदम. त्या खाली का वेरा तू. तर आपण बीच या रोडकडे आलो आहे आता. आणि आपला 27 किलोमीटर आहे इथून रत्नागिरी. समोरच बघू शकता बीच, समुद्र. मस्त शांत बीच वाटते एकदम. असे वाटते इथं थांबावं. आता पार्टनर बघू काय बोलतो. माझी इच्छा खूप आहे इथे थांबायची. कंटिन्यू 3 घंटे झाले चालवतो. आराम केले तर 3:25ला निघलो होतो. काहीतरी 2.5 घंटे प्लस झालेले आहेत.
सो असं आता वाटतं का जरा रेस्ट घ्यावा. पार्टनर बघा काय झाडी आहेत, काय डोंगर. तर आता मी मच्छी मार्केटमध्ये मच्छी घ्यायला बघतो काय आहे का. तर बघूया काय भेटते आज रातची सोय. तुला बघू आजची सोयीला काय घ्यायचं. पार्टनर बघेल विचार करेल काय ते, मग आम्ही घेऊन निघू इथे. तर आजची सोय बघा सुरमई आणि माकली. तर आम्ही रत्नागिरीला पोचलो आहे, किनारपट्टी आहे. आता परत एकदा इथे टेंट लावायचं, जागा भारी आहे इथे, रोडटच आहे. सो आणि मग जेवण केल्यावर आम्ही झोपणार लवकरच. आणि बाकी आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट नक्की करा. तर चलो बाय बाय, उद्या भेटू. 5 दिवस आपला इथे संपत आहे.